जळगाव महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला असून जळगाव शहरात आज दिनांक 27 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता गोलानी मार्केट येथे वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या। यावेळी अनेक इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या असून महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच आम्ही निवडणूक लढणार असून जर सन्मानजनक जागा आम्हाला मिळाल्या नाही तर आम्ही छोट्या घटक पक्षांना एकत्र घेऊन 75 जागांवर ही निवडणूक लढणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष ईश्वर चौधरी उर्फ लाला सर यांनी यावेळी दिली आहे। यावेळी महाविकास आघाडीच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी 18 जागांवर यावेळी दावा केला आहे। या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष ईश्वर चौधरी उर्फ लाला सर नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात। त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सामोरे जाणार आहोत। आज वंचित बहुजन आघाडीच्या मुलाखती पार पडल्या आहेत। किती जागांवर या ठिकाणी दावा करणार आपण बघत आहोत की मागच्या नगरपालिकेच्या निकालमध्ये महाराष्ट्रामध्ये 5 नगराध्यक्ष आणि 104 नगरसेवक सध्या बाळासाहेब आंबेडकर आणि युवा नेते सुजातादादा आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाने नेतृत्वाने निवडून आलेले आहेत। वंचित बहुजन आघाडी जे लोक आतापर्यंत म्हणायचे तुमचा नगरसेवक नाही, आमदार नाही, खासदार नाही, त्या लोकांना त्यांच्या चपराक देण्यासाठी नगर परिषदेत निकाल आलेला आहे। त्याचा सहारा घेऊन आम्हाला सुद्धा हिंमत आलेली आहे। मी जिल्हाध्यक्ष नात्याने जाहीर सांगू इच्छितो की जरी आमची ही पहिली महानगरपालिका असली तरी आमची तयारी ही 75 जागांवर आहे। कारण माझ्यासोबत मी एकटा नाहीये, माझ्यासोबत बहुजन मुक्ती पार्टी आहे, भीम आर्मी आहे, भारतादेशी पार्टी आहे, समाजवादी पार्टी आहे, या जे छोटे छोटे पार्ट्यांचे गट आहेत त्या एकत्र आम्ही एक मोठ बांधलेली आहे। आज रोजी आमच्या समविचारी जे पक्ष आहेत फुलेशाहू आंबेडकर ह्याच्या आमच्या सोबत आहेत आणि महाविकास आघाडीमध्ये बोलणं चालू आहे। आपल्याला कोणाला विरोध करायचा नाहीये, परंतु महाविकास आघाडी सोबतच जायचंय। कारण आमचं मेन टार्गेट आहे बीजेपीला थांबवणं। बीजेपी मध्ये तोडो फोडो आणि राज करो जे त्यांचे लाकूड तोडे साहेब आहेत हे जे जळगाव महानगरपालिकेत करू इच्छित आहेत ते आम्ही त्यांना शक्य होऊ देणार नाही। एवढं सोपं नाहीये महानगरपालिकेमध्ये बीजेपीला एक हाती सत्ता आणणं। त्यासाठी सध्या बाळासाहेबांच्या विचाराने आम्ही सर्व टीम मिळून आमच्या वंचित बहुजन आघाडीमार्फत कमीत कमी 10 ते 15 नगरसेवक नक्की निवडून आणू। किती जागांचा दावा करणार आहे तुम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून? महाविकास आघाडीकडे मी पत्रकार थ्रू 18 जागांचा दावा केलेला आहे किंवा आम्हाला 18 जागा हव्या आहेत। परंतु आता आज संध्याकाळी परत बैठक आहे जागांच्या वाटपा संदर्भात, कळेल संध्याकाळी काय होतं। जागा वाटपाचा बद्दल या ठिकाणी जर काही मनसोक्त जागा नाही मिळाल्या तर वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय राहणार? हे बघा, जर आम्ही होतोय तर महाविकास आघाडीमधनं लढू, कारण आम्हाला आमचं टार्गेट आहे बीजेपीला रोखणं, युतीला रोखणं हे आमचं टार्गेट आहे। परंतु जर कदाचित काही विचारांमध्ये समतोल नाही झाला तर आम्ही आमच्या तिसऱ्या आघाडीच्या तयारीमध्ये आहोत। कारण आमच्या सोबत इतर छोटे छोटे पक्ष पण आहेत की जे आम्हाला येऊन भेटत आहेत, आम्ही त्यांना जागा देतोय। अशा पद्धतीने 75 जागांमध्ये तयारी आहे। सोबळाची पण तयारी राहू शकते। सोबळाला 50 जागा मिळाली, सोबळाच्या 50 जागा, कारण इंटरव्ह्यू मध्ये झाले 40-45 लोक आलेले आहेत आतापर्यंत। मागच्या काळात जर विचार केला तर वंचितची या ठिकाणी जर महानगरपालिकेत एकही नगरसेवक नव्हता, नेमकं मागच्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी जळगावमध्ये थोडासा चांगल्या परिस्थितीमध्ये नव्हता आणि मागच्या काळात काही पदाधिकारी असतील किंवा कोणी असेल त्यांनी प्रयत्न केला नसावा कदाचित, कारण मी नव्हतो। परंतु आता मी स्वतः जिल्हाध्यक्ष आहे आणि मी गेल्या 15 वर्षापासून राजकारणात आहे, समाजकारणात आहे। त्यामुळे आपण अशा पद्धतीने तयारी केलेली आहे की महानगरपालिकेत लढूच, परंतु येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा 34 गट आणि 68 गण लढू।